आपण नेहमी विचारतो विजेता कोण असतो. जो सर्वात जास्त वजन उचलतो, ज्याच्या शरीरावर सगळ्यांचे डोळे थांबतात, की जो आरशात पाहून समाधानी असतो. पण खरा विजय तिथे सुरू होतो जिथे कोणी टाळ्या वाजवत नाही. सकाळी उठून थकलेल्या शरीराला सांगणं आजही जायचंच आहे. आतला आवाज म्हणतो आज नको, पण तरीही पावलं पुढे पडतात. तो क्षण तोच विजय असतो. इथे कोणी परफेक्ट नाही, कोणी तयार नाही, पण सगळे प्रयत्नशील आहेत. कोणी स्वतःवर विश्वास ठेवायला शिकतोय, कोणी जगायला शिकतोय. ही जागा स्पर्धेची नाही, स्वतःशी केलेल्या वचनांची आहे. कारण विजेता तो नाही जो इतरांना हरवतो, तर विजेता तो आहे जो दररोज स्वतःला हार मानू देत नाही. विजेता तो जो प्रयत्न करतो दररोज. इथे फक्त शरीर घडत नाही, माणूसही घडतो. घाम हा कमकुवतपणाचा नाही, तर जिद्दीचा पुरावा असतो. काही लढाया जगाला दिसत नाहीत, तर रोज लढाव्या लागतात. आणि त्या लढायांसाठी कोणताही मैदान नाही, फक्त एक आरसा पुरेसा असतो. इथे येणाऱ्या माणसांना, त्यांच्या कथांना आकार देणारी एक शांत साथ असते, जी कायम तुमच्यासोबत उभी असते. वेगवेगळ्या उपकरणांच्या रूपाने ही साथ हातात हात घालून सोबत राहते. बहुतेकांचा पहिला सामना इथेच होतो. इथे वजन नसते, पण भीती असते. लोक पाहतात का, मी इथे टिकेल का. हे उपकरण फक्त हृदय मजबूत करत नाही, ते माणसांना पहिल्यांदा स्वतःवर विश्वास ठेवायला शिकवते. इथे गतीपेक्षा सातत्य महत्त्वाचे. हे उपकरण गुडघे, कंबर, सांधे सांभाळतं, पण मनाला एक वेगळी शिकवण देतं. हळू चाल, पण थांबू नकोस. आयुष्यात हे सगळ्यात अवघड असते. हे लोखंड जड असतं, पण खरी जड गोष्ट वेगळीच असते. नमस्कार मित्रांनो, मी आहे श्रीषा. आपल्या आयकारेमध्ये स्वागत आहे. आज आपण आलेलो आहे विजेता मसल हबमध्ये. तर आज या जिममध्ये आली मला खूप छान वाटलं. ओके, तुझं आमच्या जिममध्ये खूप खूप स्वागत आहे. आमच्या जिममध्ये पहिल्यांदाच असं कुणीतरी स्कूल गोईंग म्हणजे मुलगी आलेली आहे आणि ती यासाठी फारच उत्सुक आहे. हे बघून आम्हालाही फार छान वाटलं. सो वेलकम श्रीषा. ती जिम सुरू करून किती आता आपलं जिम चालू होऊन ऑलमोस्ट आता 1.5 वर्ष झालेलं आहे आणि चांगला रिस्पॉन्स आहे जिमला. तुला इथं येऊन कसं वाटलं? मला तर खूप छान वाटलं. ओके. कारण मी पहिल्यांदाच जिम मध्ये आले. बरोबर. म्हणजे तुझ्या मनामध्ये अशा कशा कल्पना होत्या जिम विषयी? तुझ्यामध्ये म्हणजे काय तू पिक्चराइज कसं केलं होतं? मला असं नव्हतं वाटलं की असे जिम असेल. ओके ओके जे आता बाकीच्या व्हिडिओज मध्ये वगैरे तर दाखवायचे. ओके. पण असं पहिल्यांदा असं लाईव्ह एक्सपिरियन्स केलं. ओके. आम्हाला पण आनंद आहे तुला आवडलं ते. जिममध्ये म्हणजे कसं असतं माहिती आहे का, जिम हा एक असा प्लॅटफॉर्म असतो, तिथे लोक वेगवेगळ्या प्रकारचे लोक, वेगवेगळ्या वयोगटातले लोक येत असतात आणि प्रामुख्याने फिटनेस. सध्या कोविड नंतर फिटनेसचं महत्त्व अजून फार वाढलेलं आहे, तर त्यामुळे लोक जिम हे प्रिफर करतात. आणि जिमला येण्याचे लोकांचे वेगवेगळे उद्दिष्ट असतात. काही लोकांना वजन कमी करायचं असतं, काही लोकांना त्यांची स्ट्रेंथ वाढवायची असते, तर काही लोकांना स्पोर्ट्समध्ये जे लोक भाग घेतात, पोलीस भरती, त्या लोकांना सुद्धा जिममध्ये येऊन त्यांचा स्टॅमिना वाढवायचा असतो. जिम साधारणपणे सकाळी 5:30ला चालू होतं आणि हे जिम दिवसभर चालू असतं आणि संध्याकाळी 10 वाजता आपण जिम बंद करतो. आता जिममध्ये कसे आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे वर्कआउट आपण घेतो. मशीनचे वर्कआउट असतात, त्याच्यामध्ये मशीन वर्कआउटमध्ये कार्डिओ वर्कआउट पण असतं आणि बाकीचे स्ट्रेंथ ट्रेनिंग पण असतं. नंतर आपण कोणताही वर्कआउट चालू करायच्या आधी वॉर्मअप करतो, म्हणजे आपण बॉडीला वर्कआउट करण्यासाठी तयार करतो, बॉडीचं टेम्परेचर वाढवतो. नंतर आपण आपल्या अवयवांना सांगतो की आता आपण व्यायाम चालू करणार आहे, तर 10 मिनिटं हा असा आपण वॉर्मअप करतो. त्याच्यानंतर आपण मेन वर्कआउट करतो आणि वर्कआउट झाल्यानंतर आपण स्ट्रेचिंग करतो, म्हणजे आपण कूल डाऊन करतो. तर ह्या तिन्ही हे आपल्याला ऑलमोस्ट एक टाईमचं टार्गेट असतं, तर हे आपल्याला एक 45 मिनिट्स टू 1 आवरमध्ये करायचं असतं. जिम मध्ये येण्याचं काही असं वयोगट असतं?
जिममध्ये येण्याचं वयोगट असं आपण साधारणपणे 15 वर्षाच्या पुढील लोकांना आपण इथं परमिशन देतो, कारण त्याच्या खालचे लोक तसेही भरपूर ॲक्टिव्ह असतात, त्यांची वाढ नैसर्गिकरित्या होत असते. पण सध्या आपलं लाईफस्टाईल बदललेलं आहे. अगदी शाळेत जाणारी मुलं, कॉलेजला जाणारी मुलं सुद्धा आपल्याला लठ्ठ वगैरे दिसतात, त्यांच्यामध्ये पण डायबिटीस वगैरे आपल्याला दिसतो. त्याच्यामुळे जनरली 15 वर्षापासून पुढे तुम्ही जिम लावलं तरीही चालतं. तर असं जिममध्ये तुम्हाला काय करायला जिममध्ये मला तसं बघायला गेलं तर मला जिममध्ये सगळ्यांशी बोलायला फार आवडतं. कोण काय वर्कआउट कसं करतं ते मी हे बघत असते. कुणी चुकीचा फॉर्म वगैरे तर नाही करत ते मी बघत असते. आणि कुणाला इजा पोहोचू नये असं मी एक सगळ्यांवरती मॉनिटरिंग ठेवत असते. आणि हे करत करत मला स्वतःलाही वर्कआउट करायला फार आवडतं. तुम्ही घरी जिममध्ये वर्कआउट करायला आवडतं का घरी? सुरुवातीला जेव्हा म्हणजे माझी फिटनेस जर्नी होते तेव्हा मी घरी जास्त वर्कआउट करायचे, पण नंतर हळूहळू मी जिममध्ये पण वर्कआउट करायला कम्फर्टेबल झाले. तर मला दोन्ही ठिकाणी तसं वर्कआउट आवडतं. कसं आपण टायमिंगला फ्लेक्झिबल राहायला लागतं. आता मी वर्किंग असल्यामुळे मी डॉक्टर आहे, तर मला जसा वेळ मिळेल तसं मी वर्कआउट करते. मी फार घाई असेल तर घरी सकाळी वर्कआउट करून घेते आणि वेळ असेल तर मी जिममध्ये पण करते. तुम्ही झुंबा वगैरे पण करता? कसं असतं, व्यायामाचे मी तुला आधी सांगितल्याप्रमाणे वेगवेगळे प्रकार असतात. तर आपण जे कार्डिओ म्हणतो आपण, म्हणजे जे आपल्या हृदयासाठी, फुफ्फुसांसाठी जो व्यायाम चांगला असतो, ज्याने आपले नाडीचे ठोके वाढतात, तर त्या कार्डिओ वर्कआउटमध्ये हे येतं. झुंबा सेशन येतो, डान्स येतो. तर झुंबा एक आपल्याला केल्यानंतर पण छान वाटतं, वर्कआउट पण होतं, गाणे ऐकल्यानंतर आपल्याला छान वाटतं आणि एक आपण सगळ्यांबरोबर ती एक्सरसाइज केल्याचा एक आनंद वेगळाच असतो. तुम्ही जेव्हा जिममध्ये येता तेव्हा तुम्ही असं मेंबर म्हणून येता का कसं येता? दोन्ही म्हणून येते मी, म्हणजे आमचं जिम आहे असं म्हणून पण येते आणि एक मेंबर म्हणजे कारण मला फिटनेसमध्ये खूप वर्षांपासूनचा माझा इंटरेस्ट आहे. अगदी माझ्या कॉलेजच्या डेजपासून फिटनेस मला फार आवडतं. मी अगदी मुंबई, कोचीन अशा वेगवेगळ्या ठिकाणी पण जिम केलेलं आहे जिथे मी शिकायला होते. तर दोन्ही ह्यानी येते मी की बाबा हे एक जिम म्हणून पण कसं चांगलं आहे आणि ह्याच्यामध्ये अजून आम्हाला कशी इम्प्रूव्हमेंट करता येईल असं मी एक मेंबर म्हणून पण बघते आणि सगळं सुपरवाइज करताना मी मॉनिटरिंग सिस्टीम म्हणून असं पण बघते. तुम्हाला ही जिम सुरू करण्याची आयडिया कशी आली? जसं मी आधी सांगितलं, माझे हस्बंड ते पण मला असेच मिळाले की ते पण फिटनेस एन्थुझियास्टिक आहेत. तर आम्ही ॲक्च्युली आमची ही हॉबी होती. माझं कोविडमध्ये बऱ्यापैकी माझं वेट गेन झालं होतं. तर जेव्हा परत मी जिम रिस्टार्ट केली त्याच्यानंतर हळूहळू मग माझा वेट लॉस झाला, स्ट्रेंथ पण वाढली आणि मग अजून इंटरेस्ट डेव्हलप झाला की काहीतरी आपण अजून ह्याच्या पलीकडे करू शकतो. तर त्या इंटरेस्टमधूनच अशी एक संकल्पना निघाली की चला आपण पण सोसायटीसाठी काहीतरी करणं लागतो, तर वाय नॉट दिस, एक आपण करून तर बघूया हे व्हेंचर. तर त्याच्यातून ही आयडिया अशी तयार झाली. मग जेव्हा तुम्ही जिम सुरू केली तेव्हा काही असं त्रास वगैरे झालेला? कसं असतं, आता तुम्ही कुठला पण बिझनेस जेव्हा चालू करता तेव्हा तुम्हाला अडचणी ह्या खूप येतात. कारण एका ठिकाणी तुम्ही 9 to 5 जॉब करणं वेगळं असतं आणि तुम्ही जेव्हा स्वतःचा बिझनेस करता तेव्हाही ते फार वेगळं असतं. म्हणजे अगदी फायनान्शियल सगळी जुळवाजुळव करण्यापासून नंतर तुम्हाला तुमची टीम सिलेक्ट करावी लागते. जिमसाठी जागा कोणती, त्याचं भाडं काय, तुम्हाला इक्विपमेंट्स कुठली घ्यायचे, तुम्हाला ते कसे मांडायचे, तुम्हाला इन्फ्रास्ट्रक्चर कसं करायचं, आर्किटेक्चर कसं करायचं, असं ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागतो. हे जिम बांधण्यात किती वेळ गेला? जिम बांधण्यामध्ये तसं तर ही जागा आम्ही रेंटवरतीच घेतली आहे, पण ह्या जागेचं आम्हाला टोटली ह्याचा मेकओव्हर करावा लागला. आम्हाला ह्याच्यामध्ये कमीत कमी एक 4 महिने तरी लागले. मग जेव्हा ट्रेनर, कोच वगैरे तुम्ही जेव्हा शोधत होता तेव्हा तुम्ही म्हणजे कसं हे केलं? आता कसं असतं, आपण जनरली कोणता पण ट्रेनर किंवा कोच सिलेक्ट करतो तर आपल्याला तेव्हा असं बघावं लागतं की त्यांचा आधीचा किती एक्सपिरियन्स आहे, त्यांनी कुठे कुठे काम केलं आहे, ते सर्टिफाईड आहेत की नाही. आता फिटनेस इंडस्ट्रीमध्ये पण खूप वेगवेगळ्या प्रकारचे सर्टिफिकेशन कोर्सेस असतात. फॉर एक्झाम्पल K11 आहे. K11 हा फार चांगला एक म्हणजे काय म्हणायचं, जुना असा एक कोर्स आहे, चांगला आहे. आणि तसे आपण सर्टिफाईड कोचेस बघितले, एक्सपिरियन्स बघितला, नंतर ते आमच्याशी कसे कम्फर्टेबल आहेत का, त्यांचा आम्ही इंटरव्ह्यू घेतला, त्यांचे काय एम्स आहेत, असं सगळ्या गोष्टींचा विचार करून मग आम्ही त्यांचं सिलेक्शन केलं. जिममध्ये टोटल किती मेंबर आहेत? आता ऑलमोस्ट ॲक्टिव्ह मेंबर जर तसं आता जिमचे मेंबर 900च्या पुढे गेलेत जिम चालू झाल्यापासून, बाय द ग्रेस ऑफ द गॉड. आणि त्यातले सगळेच काय एका दिवशी येत नसतात, थोडेसे ॲबसेंट पण असतात, पण तसे ॲक्टिव्ह मेंबर जर आपले बघितलं तर ऑलमोस्ट 400 ते 500 आहेत, त्यापेक्षा जास्तच असतील.
म्हणजे सकाळच्या सेशनमध्ये तरी पण आरामात एक 300-350 लोक येऊन जातात दुपारपर्यंत. त्याच्यानंतर दुपारी एक 100-150 लोक येतात आणि संध्याकाळीही तेवढे असतात. कारण दिवसभर जिम चालू असल्यामुळे सगळ्या प्रकारच्या लोकांना त्याचा फायदा होतो. ऑफिस गोईंग जो क्राऊड असतो, जो ऑफिसला लवकर जातो, जशी तुझी मम्मा जाते, तर ते लोक सकाळी 9च्या आधी येऊन जातात. कॉलेज स्टुडंट्स आहेत ते थोडेसे उशिरा येतात. त्याच्यानंतर जे बाबा घरी ज्यांचं वर्क फ्रॉम होम असतं, IT चे जे लोक आहेत ते थोडेसे सकाळी लेट उठून येतात. परत संध्याकाळपासून कॉलेजचा क्राऊड चालू होतो. नंतर संध्याकाळी 7-8 नंतर जे ऑफिस करून आलेले लोक असतात तेही येतात. तर असे वेगवेगळ्या स्लॉटमध्ये लोक येतात. तर माझा एक मोठा भाऊ आहे शेरा दादा आणि बाबा. तर मी जिममध्ये जाण्यासाठी अख्ख्या 4-5 वर्षांची फी भरलेली, तर सगळं सामान पण घेतलेलं, पण गेले थोडे दिवस. तुम्ही त्याच्यावर काय सांगता? पहिली गोष्ट म्हणजे कोणतेही जिम 4-5 वर्षाची फीस घेत नाही. 1 वर्षाची असते, 6 महिन्याची असते किंवा 3 महिन्याची असते. तर असं होतं बऱ्याच वेळेला की ते मेंबरशिप घेतात, फीस भरतात, पण पहिले एकदम जोश असतो जिमला यायचा. नवीन कपडे, एकदम प्रोटीन, नंतर एकदम नवीन शेड्यूल, नवीन शूज. मग ते थोड्या दिवसामध्ये ते हळूहळू मावळतं. पण कन्सिस्टन्सी फार इम्पॉर्टंट असते, तुम्ही यावंच लागतं. आणि असं आम्ही कधीच कुणाला सांगत नाही की तुम्ही आठवड्यातले 7 दिवस व्यायाम करा आणि या. तुम्ही ॲटलिस्ट आठवड्यातले 3 ते 4 दिवस तरी आलं पाहिजे हळूहळू. आणि मग तुम्हाला एकदा ह्या डिसिप्लिनची सवय झाली ना की देअर इज नो स्टॉपिंग टू इट. मग नंतर तुम्ही जिमला आला नाही की तुम्हाला करमत नाही, कारण तो एक वे ऑफ लाईफ होऊन जातं, एक ॲक्टिव्ह लाईफस्टाईल होते. आणि सांगू का, व्यायामाचे फायदे हे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारामध्ये दिसतात. काही लोकांना झोप चांगली लागते, मुलांचा अभ्यास चांगला होतो, मेमरी पण चांगली होते, बॉडी आपली फ्लेक्झिबल होते, आपल्याला एकदम फ्रेश वाटतं, आपल्या ब्रेनमध्ये चांगले हॉर्मोन्स तयार होतात. तर असे वेगवेगळ्या प्रकारचे फायदे असतात. त्याच्यामुळे ते तुम्ही जिमला आल्याशिवाय राहूच शकत नाही. पण बरोबर आहे हां, आणि अजून आहे की तुम्ही एकटे येण्यापेक्षा तुम्ही एखाद्या ग्रुप बरोबर आलात, तुमच्या 2 मित्रांचा ग्रुप आहे, 4 मित्रांचा ग्रुप आहे, मग असे लोक बंक कमी मारतात. आणि आम्ही ना, आमच्याकडे एक फीडबॅक सिस्टीम आहे, आमचं सॉफ्टवेअर आहे. तर आम्ही ॲबसेंट मेंबरला डेली बेसिसवरती कॉल करतो. ते आम्हाला बरोबर आमच्या फीडमध्ये येतं की हा मेंबर 3 दिवस आला नाही, हा 4 दिवस आला नाही. तर आम्हाला त्याचा फीडबॅक जातो. कुणी आजारी असतं, कुणाचा ॲक्सिडेंट असतो, कुणी परीक्षेला गेलेलं असतं, कुणी गावी गेलेलं असतं. तर आम्ही त्यांना असं मोटिवेट करतो की नाही, तुम्ही आता परत जिमला या, स्टार्ट करा, परत जिमला या, स्टार्ट करा. कारण नवीन मेंबर बरोबर आपले जुने मेंबरही तेवढेच महत्त्वाचे असतात. मित्रांनो, मारुतीची मूर्ती तुम्ही प्रत्येक जिममध्ये बघू शकता. कारण मारुती हा शक्ती, धैर्य आणि ऊर्जा याचा प्रतीक असतो. मी पुरेसा ताकदवान नाही आणि त्या विचाराशी खरी लढाई जेव्हा आपण वजन उचलतो तेव्हा अलगद मन ही थोडंसं वर येते आणि सांगत राहतं, मी करू शकतो. इथे वजन उचलले जात नाही, इथे भीती खाली ठेवली जाते. पण तरीही एवढं सगळं करूनही एक क्षण येतो जिथे शरीर नाही म्हणतं, मन हार मानतं. तेव्हा प्रश्न वजनाचा नसतो, प्रश्न असतो उठायचं की थांबायचं. इथे ट्रेनर फक्त तुमच्या गोष्टी सेट मोजत नाहीत. तो कधी भाऊ असतो, मित्र असतो, आधार असतो आणि जगात कोणीही विश्वास ठेवणार नाही आपल्यावर, अगदी आपण स्वतःही. तरीही तो आपल्याला सांगतो, तू करू शकतोस, तू करू शकतोस असं सांगणारा पहिला माणूस. दररोज स्वतःशी लढणारे लोक इथे विजेते बनतात. कारण शरीर घडवणं सोपं असतं, पण मन घडवायला धाडस लागतं. आणि इथे शरीर आणि मन दोन्ही घडते. इथे फक्त एका गोष्टीला करायची परवानगी नाही, ती म्हणजे हार मानायची नाही. या ठिकाणी वेदनेला, घामाला, कष्टाला समाधानात बदलले जाते. स्वतःवर विजय मिळवायला शिकवले जाते. ही फक्त जिम नाही, तर माणसांच्या आतल्या लढाईची गोष्ट असते. मशीन माणसाला मर्यादा शिकवतात, किती, कसं, केव्हा. कारण जास्त व्यायाम करण्याच्या नादात शरीर तुटतं आणि कमी व्यायाम करण्याच्या नादात मन तुटतं. इथे योग्य तेच महत्त्वाचं, कंट्रोल मुवमेंट्स. घाई नाही, पद्धत महत्त्वाची, प्रोसेस महत्त्वाची. केबल मशीन शिकवतात, ताकद म्हणजे कठोरपणा नाही, ताकद म्हणजे लवचिकता. कधी वाकणं, कधी झुकणं. कारण आयुष्य नेहमी सरळ नसतं,
कधी वाकायचं पण तुटायचं नाही. ही जागा सगळ्यात शांत. इथे स्पर्धा नाही, इथे फक्त स्वतःशी संवाद. कारण शरीराला जसं मेहनत लागते तसं काळजीही लागते. इथे उपकरणं लोखंडाची असते, पण इथे माणूस हळूहळू आतून मजबूत होत जातं. ही वास्तू फक्त जिम नाही, तर पुन्हा उभं राहायची एक संधी आहे. जिम म्हणजे फक्त शरीर घडवायची जागा नाही. इथे लोक स्वतःला सावरायला येतात. कोणी अपमानातून, कोणी अपयशातून, कोणी आजारातून. सगळ्यांच्या कथा वेगळ्या, पण वेदना सारख्या असतात. पहिला विजय वजन उचलण्यात नसतो, तो इथे आत येण्यात असतो. लोक काय म्हणतील, मी काय बनू शकतो, या सगळ्या प्रश्नांना मागे सोडायला आपण येथे शिकतो. विजेता तो नाही जो सगळ्यांना हरवतो. विजेता तो आहे जो रोज स्वतःला हरू देत नाही, जो दररोज स्वतःशी जिंकतो. विजेता ओळखा, जो पळून गेला नाही, ज्याचं शरीर त्याला थांब म्हणायचं पण मनाने त्याला थांबू दिले नाही. तुझ्याकडून नाही होणार अशा विचारांना आपल्या घामाने, वेदनेने त्याने किती वेळा हरवले. हार न मानण्याची हट्टी सवय त्याला आता रोज विजेता बनवते, स्वतःला जिंकण्यासाठी. तर आपण आत्ता भेटतोय एका ट्रेनर सरांना, जे तिथे सगळ्यांना ट्रेन करतात आणि गाईड सुद्धा करतात. तर सर, तुमचं नाव काय? थँक्यू विचारल्याबद्दल. माझं नाव ऋषिकेश करंजे आहे. मी गेले इथे 6 महिने झाले ट्रेनिंग करतोय ओरल व्यायाम सगळं, मॉर्निंग आणि इव्हिनिंगला. त्यामुळे टोटल म्हणजे सर्व काही विद्यार्थ्यांची म्हणजे काळजी घेणे, प्रॉपरली मशीन वगैरे सांगणे, ॲज अ बिगिनरपासून ते हाय लेवलपर्यंत म्हणजे फॅट लॉस सर्व काय. त्यामुळे डाएटचं वगैरे त्यांना ट्रेनिंग घेतो प्रॉपरली. येऊन तो सर्व म्हणजे की प्रॉफिट वगैरे त्यामुळे सर्व एक पुढं आलं. तर तुम्ही रोज जिम करण्याचे बेनिफिट काय सांगता? बेसिकली तसे बेनिफिट म्हणजे खूप सारे आहेत. मेन थिंग म्हणजे फिटनेससाठी, आपल्या हेल्थसाठी, इव्हन दो आपल्या रेग्युलर लाईफ वगैरे चालते त्यामध्ये आपल्या जिमचे खूप फायदे आहेत त्यामध्ये. जे की मेनली म्हणजे त्यामध्ये पाहिजे म्हणजे स्वतःचं आरोग्य ते खूप इम्पॉर्टंट आहे आणि ते जपलंच पाहिजे प्रॉपरली. जे की त्यामध्ये मेन आहे ती कन्सिस्टन्सी, जे की रेग्युलर आपण करतो ते मेन म्हणजे. मेन थिंग म्हणजे आपले लॅटरल म्हणजे प्रॉपरली आपले शोल्डरसाठी वगैरे त्यासाठी. हे झालं मेन थिंग झाली शोल्डरसाठी, बरोबर. आता हेच म्हणजे हे झालं प्रॉपर लोड चेस्टसाठी, बरोबर. त्यासाठी हे कोणच आहे, हे बेसिकली आपली मशीन आहे. 2 साठी होत होती, एक ते चेस्टसाठी, फॅटसाठी आणि ट्रायस पुश ओव्हरसाठी. त्यासाठी मारून दाखवायचं का पेन प्रॉपरली. इथे पुश, हे झालं आपल्या ट्रायसेप्ससाठी, पुशसाठी प्रॉपरली. आणि हा सेट झाला आपला चेस्टसाठी प्रॉपरली. आता बेसिकली हे बघा कशासाठी आपल्याकडे हॅमस्ट्रिंगचे 3 मशीन आहेत, टोटल 3 मशीन आहेत त्याच्यामध्ये. सीटेड आहे, ओव्हरहेड आहे आणि लेइंग आहे त्याच्यामध्ये प्रॉपरली. पहिले सीटेड घेतो, वेट ॲडजस्ट करायचा इझी, पाय पुल, वेट ॲडजस्ट करायचं प्रॉपरली. and add it to position. Then pull. Slowly. Easy.
हे झाले सीटेड आपले चेक. आधी स्टँडिंगसाठी आहे त्यासाठी. सो बेसिकली काय आहे याच्यामध्ये, एक आपली ट्रेडमिल मशीन आहे ॲज इट इज, जे की आपली आपण रेग्युलर पण पाहतो की डेली डॉक्टर सांगतात की 10,000 पावले आपण चालले पाहिजे आधी फिटनेससाठी वगैरे, म्हणून रेग्युलरसाठी. सो आपली ट्रेडमिल मशीन आहे सध्या हे. इथनं आपण स्पीड वगैरे आपण ऍडजस्ट करू शकतो याच्यामध्ये प्रॉपरली, जे की आपल्याला लागेल तशी. ॲज अ स्लो व्हायच्यासाठी येऊन दो हे रनिंगसाठी वगैरे फास्ट वगैरे यासाठी. सो लागेल तसं आपल्या इथे ॲज अ टायमर वगैरे सर्व काही याच्यामध्ये फिट आहे, याच्यामध्ये किती कॅलरी बर्न झाले, किती काय केले, सर्व काही. इझी रेग्युलर, नॉर्मल, स्लोली, फुल लेफ्ट, इझी पुलवर, स्लोली. सोबत इथे एक्सरसाइज बरोबर झुंबा, योगा सोबत इतर सोशल ॲक्टिव्हिटीजही घेतल्या जातात, जसे की ब्लड डोनेशन कॅम्प, ट्रेकिंग कॅम्प, ऐतिहासिक गड किल्ल्यांना भेट देणे. या सगळ्याच ॲक्टिव्हिटीमुळे माइंड ही एकदम फ्रेश राहते. तुम्हाला या जिममध्ये येऊन किती वर्ष झाली? मला या जिममध्ये येऊन 1.5 वर्ष झाली. म्हणजे तुम्ही स्टार्टिंग पासून होता? जिम आपली ओपन झाली नोव्हेंबरमध्ये आणि मी मार्चमध्ये जॉईन झाले 2000. तुम्हाला कसं वाटतं की तुम्ही असं ट्रेनर आहे नाही तर कोच आहे असं? मी ह्या इंडस्ट्रीमध्ये गेल्या 10 वर्षापासून आहे आणि मला छान वाटतं. मला लोकांना ट्रेन करायला आवडतं, त्यांना शेपमध्ये आणायला मला म्हणजे पाहायला आवडतं मला, छान वाटतं मला. तुमचा असा एक्सपिरियन्स कसा आहे त्या लोकांसोबत ज्यांना तुम्ही ट्रेन केले? ॲक्च्युली ती लोक जिममध्ये येतात इथपर्यंत तेच खूप मोठी गोष्ट आहे, कारण ज्यांचं वेट फॅट गेन झालेलं असतं वगैरे, ॲक्च्युली त्यांच्यामध्ये ॲक्च्युली लेझीनेस खूप असतो आणि ते जिमपर्यंत येतात ते खूप मोठं आहे. आणि त्यांना ॲक्टिव्ह करणं हे खूप मोठं टास्क असतो आपला. आणि ॲक्च्युली तेच खूप मोठं हे असतं की त्यांना ॲक्टिव्ह करणं, त्यांच्याकडून करून घेणं, त्यांना मोटिवेट करणं. तुम्हाला काय करायला आवडतं जास्त? म्हणजे मला समजलं म्हणजे योगा करण्यात मला ॲक्च्युली मला वेट ट्रेनिंग जिम करायला जास्त आवडतं योगापेक्षा. त्याच्यामध्ये तुमचा स्ट्रेंथ ट्रेनिंग होतं, तुम्हाला बॉडीला शेप येतो. मी तर म्हणते लेडीजने जास्ती करून स्ट्रेंथ ट्रेनिंग करावी, योगा पण करावा, पण दोन्ही बॅलन्स असायला पाहिजे. फक्त योगा करून तुमची फ्लेक्झिबिलिटी वाढते आणि जिम वेट ट्रेनिंग करून तुमच्या बॉडीला शेप येतो, तुमचा अँटी एजिंग इफेक्ट येतो, तुम्हाला तुमच्या एजपेक्षा तुम्ही खूप कमी दिसता. तुम्ही पण रोज योगा करता की? मी दररोज जिम करते. मी दररोज 2 तास तरी मी जिम करते रेग्युलरली. तर मित्रांनो, आज मला खूप छान वाटतं, कारण हे मी पहिल्यांदाच जिममध्ये आले आहे. विजेता मसल हब ही जिम खूप छान आहे. मी पहिल्यांदाच जिम बघितली, मला खूप आवडलं. आपण पुन्हा भेटूया नवीन भागात नवीन आवाजाला. तर तुमच्या काळजाचा ठाव घे. लाईक, कमेंट, शेअर करा आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं सबस्क्राईब करून कायम आमच्यासोबत राहा. तोपर्यंत जय शिवराय.